तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 5 उपयोजित लेखन ह्या विभागामध्ये तुम्हाला पत्रलेखनावरती प्रश्न हा विचारला जातो. आता बघा हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये विचारला जातो. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखन या दोन्ही पत्रलेखनापैकी एक प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी परीक्षेमध्ये सोडवायचा असतो. आता बघा ह्या प्रश्न प्रकारासाठी तुम्हाला पत्रलेखनामध्ये एक माहिती दिली जाते आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला पत्रलेखन हे करायचं असतं. आता बघा परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने असतो, तर परीक्षेमध्ये तुम्हाला जाहिरात स्वरूपाची माहिती दिली जाते. त्या माहितीच्या खाली तुम्हाला 2 प्रश्न दिले जातात. पहिला प्रश्न असतो औपचारिक पत्रलेखनासाठी आणि दुसरा प्रश्न असतो अनौपचारिक पत्रलेखनासाठी. या दोन्ही प्रश्न प्रकारांपैकी एक प्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायचा असतो. आता बघा परीक्षेत कशा पद्धतीने प्रश्न येतो हे तुम्हाला कळालं. आता पत्रलेखन कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचं, कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे ते आता आपण बघूया. आता बघा पत्रलेखन करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला पत्रलेखनाचा फॉर्मॅट हा माहिती पाहिजे. आता बघा जे पत्रलेखन आपण 10वी साठी लिहितो ते पत्रलेखन आपण ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहित असतो. आता ब्लॉक फॉर्मॅट काय आहे? तर ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे पत्राचे सर्व महत्त्वाचे मुद्दे जसे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, पत्राची सुरुवात, पत्राचा शेवट या सर्व गोष्टी डाव्या बाजूच्या समासाला लागून लिहाव्यात. आता बघा ब्लॉक फॉर्मॅट काय असतो? तर ब्लॉक फॉर्मॅटमध्ये जे सर्व महत्त्वाचे मुद्दे आहेत जसे की पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, पत्राची सुरुवात, पत्राचा शेवट या सगळ्या गोष्टी आपण डाव्या बाजूच्या समासाला लागून लिहितो. आता बघा पत्रलेखनाचा फॉर्मॅट आपण समजून घेऊ की पत्रलेखनाचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो. तर बघा सगळ्यात वरती आपण दिनांक लिहित असतो. म्हणजे ज्या तारखेला आपण पत्र लिहित आहोत ती तारीख तुम्हाला या ठिकाणी लिहायची असणार आहे. तारीख लिहिल्यानंतर तुम्हाला प्रति लिहायचं आहे. प्रतीच्या खाली ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवत आहोत त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा पत्ता या ठिकाणी लिहायचा असणार आहे. तर बघा सगळ्यात आधी तुम्ही दिनांक लिहिणार, त्यानंतर प्रति तुम्हाला लिहायचं आहे, त्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्ही पत्र पाठवतात त्या व्यक्तीचं नाव आणि त्याचा पत्ता तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर पत्रलेखनाचा विषय तुम्हाला लिहायचा असणार आहे. आता बघा विषय तुम्हाला 2 ते 3 शब्दांमध्ये लिहायचा असणार आहे. त्यानंतर माननीय किंवा आदरणीय लिहून पत्रलेखनाला सुरुवात करायची. आता पत्र कमीत कमी 2 किंवा 3 परिच्छेदांमध्ये लिहायचं. आता बघा पहिला जो परिच्छेद असतो याला आपण मुख्य परिच्छेद असं म्हणतो. यामध्ये स्वतःची माहिती आणि पत्र लिहिण्याचे कारण तुम्हाला लिहायचं असतं. उदाहरणार्थ बघा आपण हे पत्र जर समजा रोपांची मागणी करण्यासाठी लिहितो तर पत्रलेखनाची सुरुवात कशा पद्धतीने करणार? उदाहरणार्थ बघा मी धीरज ठाकरे या शाळेचा विद्यार्थी असून विद्यार्थी प्रतिनिधी किंवा विद्यार्थी प्रमुख या नात्याने पत्र लिहित आहे. आम्हाला शाळेसाठी वृक्षारोपणासाठी रोपांची गरज आहे म्हणून हे पत्र मी लिहित आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पत्राची सुरुवात ही करायची असणार आहे. त्यानंतर दुसरा जो परिच्छेद असतो हा देखील मुख्य परिच्छेद असतो. या परिच्छेदामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची असते की पत्र आपण कशासाठी लिहितोय. आता उदाहरणार्थ आपण हे पत्र रोपांची मागणी करण्यासाठी लिहितोय तर ह्या परिच्छेदामध्ये कशा पद्धतीने लिहिणार? तर बघा आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपणासाठी रोपांची गरज असून आम्हाला रोपांची मागणी करणारं पत्र आम्ही आपल्या संस्थेला लिहित आहोत. याखाली तुम्ही काय लिहिणार? तर तुम्हाला रोपांची यादी किंवा रोपांची संख्या सुद्धा द्यायची असणार आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या परिच्छेदामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला लिहायची असणार आहे. पत्र कोणाला लिहितायत, कशासाठी लिहितायत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दुसऱ्या परिच्छेदामध्ये लिहायची असणार आहे. त्यानंतर पत्राचा शेवट करताना आपला विश्वासू किंवा आपला नम्र अशा पद्धतीने पत्राचा शेवट करायचा आहे. पत्राचा शेवट करताना सगळ्यात आधी पत्र लिहिणाऱ्याचे नाव म्हणजे तुमचं नाव लिहायचं असणार आहे. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, नाव लिहिताना स्वतःचं नाव लिहितात, पण तुम्हाला तसं करायचं नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नामध्ये जे नाव तुम्हाला दिलेले तेच नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असणार आहे. नाव लिहिल्यानंतर त्याखाली तुमचा पत्ता जो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला औपचारिक पत्रलेखनाचा फॉर्मॅट हा असणार आहे. हा फॉर्मॅट नीट लक्षात ठेवा. या फॉर्मॅटनुसार तुम्हाला मार्किंग हे केलं जातं. त्यामुळे ह्याच फॉर्मॅटनुसार तुम्हाला औपचारिक पत्रलेखन करायचं असणार आहे. यानंतर बघा पुढचा मुद्दा काय? तर आपला दुसरा मुद्दा आहे औपचारिक पत्र ज्याला लिहित आहे त्याचा पत्ता आणि विषय हा आवर्जून लिहावा. म्हणजे औपचारिक पत्रलेखनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते असते पत्ता आणि पत्रलेखनाचा विषय हा तुम्हाला लिहायचा असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा मुद्दा आहे परिच्छेद दर्शवण्यासाठी सुरुवातीला समास न सोडता जिथे परिच्छेद पाडायचा आहे तिथे एक ओळ सोडावी. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, पत्रलेखन हे निबंध लेखनासारखं करतात. म्हणजे ज्या ठिकाणी परिच्छेद पाडायचा आहे त्या ठिकाणी ते सुरुवातीला समास सोडतात. आता पत्रलेखनामध्ये तसं करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पत्रलेखनाची सुरुवात केली तर ह्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला समास सोडायची गरज नाही. आता ज्या ठिकाणी तुम्हाला परिच्छेद पाडायचा आहे त्या ठिकाणी सिंपल एक ओळ तुम्हाला सोडायची असणार आहे आणि दुसऱ्या परिच्छेदाला सुद्धा समास सोडायची गरज नाही. तर पत्रलेखनामध्ये आपण समास सोडत नसतो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. यानंतर बघा आपला चौथा मुद्दा आहे. तर पत्रलेखन करताना प्रश्नपत्रिकेत असलेले नाव व पत्ता लिहावा.
आता बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात, पत्रलेखन लिहित असताना स्वतःचं नाव आणि स्वतःचा पत्ता उत्तर पुस्तिकेमध्ये लिहितात. तर ते तुम्हाला तसं करायचं नाही. जे नाव तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे किंवा जो पत्ता तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला आहे, तोच पत्ता आणि तेच नाव तुम्हाला उत्तर पुस्तिकेमध्ये लिहायचं असणार आहे. त्यानंतर बघा 5वा मुद्दा आहे, पत्रलेखनासाठी दिलेल्या मुद्द्यांचा सुयोग्य वापर करून पत्र साधारण 3 परिच्छेदात लिहावे. आता बघा पत्रलेखन कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 परिच्छेदांमध्ये तुम्ही करू शकता. आता पहिल्या परिच्छेदामध्ये पत्राची सुरुवात करा. मुख्य विषयाचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण दुसऱ्या परिच्छेदामध्ये करा आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला पत्राचा शेवट किंवा समारोप करायचा असणार आहे. असं 3 परिच्छेदांमध्ये किंवा 2 परिच्छेदांमध्ये तुम्ही पत्रलेखनही करू शकता. आता बघा पत्रलेखनावरती कशा पद्धतीने प्रश्न येतो आणि कुठल्या मुद्द्यांच्या आधारे पत्रलेखन करावं हे तुम्हाला समजलं असेल. आता पत्रलेखनावरती आलेला प्रश्न आपण सोडून बघूया. आता बघा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने असतो, तर बघा प्रश्न क्रमांक 5 मध्ये तुम्हाला पत्रलेखनासाठी प्रश्न हा दिला जातो. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये सुरुवातीला एक जाहिरात स्वरूपाची माहिती असते आणि त्याखाली तुम्हाला 2 प्रश्न दिले जातात. सगळ्यात आधी दिलेली माहिती नीट वाचून घ्यायची. आता माहिती काय दिलेली आहे, तर बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे याखाली तुम्हाला दिलेली वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5. या ठिकाणी रोपे वाटप 15 जून ते 20 जून. या ठिकाणी 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान रोपांची वाटप होणार आहे. त्यानंतर आम्रपाली रोपवाटिका यशवंतनगर सांगली या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवत आहोत त्या व्यक्तीचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर एक सुंदर उपक्रम व स्पर्धा, त्याखाली फक्त शालेय संस्थांसाठी फळे, फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप, सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्याला बक्षीस आणि त्याखाली तुम्हाला संपर्क दिलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जाहिरात स्वरूपाची माहिती दिली आहे आणि त्याखाली तुम्हाला 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असतो तुम्हाला औपचारिक पत्रलेखनासाठी आणि दुसरा प्रश्न असतो अनौपचारिक पत्रलेखनासाठी. आता पहिला प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत, म्हणजे औपचारिक पत्रलेखन परीक्षेमध्ये कशा स्वरूपाने लिहायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बघा पत्रलेखन करताना सगळ्यात आधी दिलेली माहिती नीट वाचून घ्या. त्यानंतर दिलेला प्रश्न नीट समजून घ्या. आता प्रश्न काय दिलेला आहे, तर बघा मधुर किंवा मधुरा कुलकर्णी म्हणजे या ठिकाणी जो व्यक्ती पत्र लिहित आहे त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर ज्ञानदीप विद्यालय सांगली म्हणजे या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा पत्ता आणि शाळेचं नाव आपल्याला कळालं. आता पत्र कशासाठी लिहितोय आणि कोण पत्र लिहितोय, तर बघा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षरोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारं पत्र व्यवस्थापकांना लिहा. आता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून या नात्याने हा विद्यार्थी पत्र लिहित आहे. त्यानंतर वृक्षरोपणासाठी रोपांची मागणी करणारं पत्र आपण लिहित आहोत म्हणजे या ठिकाणी तुम्हाला विषय मिळाला. त्यानंतर आपण हे पत्र व्यवस्थापकांना लिहितोय. आता पत्र कोण लिहितंय, कोणाला लिहितंय आणि कशासाठी लिहितंय हे आपल्याला कळालं. आता पत्रलेखन कशा पद्धतीने लिहिलं जातं, तर बघा तर सगळ्यात आधी आपण दिनांक लिहिली. तर बघा दिनांक 5 जुलै 2024 लिहिले. कारण बघा जाहिरातीमध्ये तुम्हाला रोपे वाटप ही दिनांक 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान लिहिली. म्हणजे हे पत्र आपण याआधी लिहित असो म्हणजे आपण याआधीची कुठलीही दिनांक लिहू शकतो. आता दिनांक टाकली 5 जुलै 2024. त्यानंतर प्रति आपण लिहिलं. त्यानंतर माननीय व्यवस्थापकांना आपण हे पत्र लिहितो, त्यांचं नाव आपण दिलं. त्यानंतर आम्रपाली रोपवाटिका यशवंतनगर सांगली. आता जाहिरातीमध्ये किंवा माहितीमध्ये जो पत्ता तुम्हाला दिलाय तो पत्ता ॲज इट इज तुम्हाला लिहून घ्यायचा असणार आहे. त्यानंतर बघा आपण विषय लिहिला. आता हे पत्र आपण वृक्षरोपणासाठी रोपांची मागणी करणारं पत्र लिहितोय. तर 2 ते 3 शब्दांमध्ये आपण विषय लिहिला. वृक्षरोपण स्पर्धेसाठी रोपांची मागणी. त्यानंतर माननीय महोदय आणि त्यानंतर आपण पत्रलेखनाला सुरुवात केली. आता पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला स्वतःची माहिती लिहायची असते आणि पत्र लिहिण्याचं कारण आपल्याला लिहायचं असतं. आता बघा आपण लिहिलं मी मधुर कुलकर्णी म्हणजे जे नाव आपल्याला दिलेले तेच नाव आपण लिहिलं. त्यानंतर ज्ञानदीप विद्यालय म्हणजे शाळेचं नाव आपण लिहिलं. त्यानंतर सांगली. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी आहे म्हणजे मधुर कुलकर्णी हा ज्ञानदीप विद्यालयाचा विद्यार्थी असून विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तो पत्र लिहित आहे. आता बघा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या उपक्रमाबद्दल मला माहिती मिळाली. आता पत्र कशासाठी लिहितोय ते आपण लिहिलं. त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती लिहायची असणार आहे. यामध्ये तुम्ही काय लिहिणार, तर बघा आम्ही आमच्या शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी योजना आखली आहे. यासाठी आम्हाला विविध रोपांची आवश्यकता आहे. आमच्या शाळेसाठी आवश्यक रोपांची संख्या व प्रकाराबद्दलची माहिती खालीलप्रमाणे. आता आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये पत्र का लिहित आहोत हे आपण लिहिलं आणि त्याखाली आपण यादी दिलेली. यामध्ये आपण वृक्षांचे नाव आणि रोपांची संख्या आपण या ठिकाणी लिहिलेली. आता बघा सेम पत्र जर तुम्हाला पुस्तकांची मागणी करण्यासाठी जर विचारलं गेलं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला अशाच पद्धतीने पत्रलेखन करायचं असणार आहे. तर सगळ्यात आधी दिनांक तुम्ही लिहिणार. त्यानंतर प्रति तुम्हाला लिहायचे. त्यानंतर माननीय व्यवस्थापक. त्यानंतर खाली तुम्हाला पत्ता लिहायचा असणार आहे. त्यानंतर विषय तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर महोदय किंवा माननीय किंवा आदरणीय असं लिहून पत्रलेखनाला सुरुवात करायची. त्यानंतर पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्हाला स्वतःची माहिती लिहायची. त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण पत्र का लिहित आहोत आणि कशासाठी लिहित आहोत आणि कोणाला लिहित आहोत हे तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याखाली तुम्हाला पुस्तकांची यादी द्यायची असणार आहे. आता यादी देताना पुस्तकांचं नाव लिहा आणि तुम्हाला संख्या लिहायची असणार आहे किंवा किती प्रती आपल्याला पुस्तकांच्या पाहिजेत ते तुम्हाला लिहायचं असणार आहे.
अशा पद्धतीने हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. रोपांची मागणी करणारं पत्र असो किंवा पुस्तकांची मागणी करणारं पत्र असो किंवा खेळ साहित्याची मागणी करणारं पत्र असो, तुम्हाला यादी द्यायची असणार आहे आणि समोर तुम्हाला संख्या लिहायची. हा फॉर्मॅट तुम्हाला मागणी पत्राचं लक्षात ठेवायचं असणार आहे. आता बघा पत्राचा शेवट कशा पद्धतीने करणार, तर कृपया या संदर्भात आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत आणि शेवटी धन्यवाद. आता बघा हे वाक्य कुठल्याही पत्रलेखनासाठी तुम्ही वापरू शकता. पत्राची शेवट करताना तिसऱ्या परिच्छेदामध्ये हे वाक्य तुम्हाला लिहायचं असणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपला विश्वासू आणि तुम्हाला खाली नाव तुमचं लिहायचं असणार आहे. आता नाव लिहिताना जे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहिलं तेच नाव तुम्हाला या ठिकाणी सुद्धा लिहायचं असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने पत्रलेखनाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि अशा पद्धतीने पत्रलेखन हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये पत्रलेखनावरती कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि तो कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरळ आणि सोप्या पद्धतीने समजून घेतलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.